गॅस संपला आमचा भाई. ते गॅसचं रेग्युलेटर ना बसत नाहीये. या मंटूला बघा, शूज मध्ये वास घेतेय. कसला वास आलाय तुला? पुस्तकाची तयारी नाही केली अजून. पुस्तक काय घेऊन जायचं, कोणतं पुस्तक घेऊन जायचं काय सांगितलंच नाही. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळं? मी धमादन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. इथं मंटू, तिथं सुटी झोपली आहे. इथं आईने चाय चपाती खाल्ली आहे, मला अजून काही दिलेली नाहीये. तू दुखले तोंड मग आता मी फ्रेश झालो यार, तोंड वगैरे धुतलंय मी. चार्जिंग कमी पडते का वाटतं. फोन कमी युज करायचं, मग चार्जिंग टिकेल. मग कामाला जातोस ना तू, 5-10 मिनिटं बसलं तरी तुमच्या पोटारी लय दुखत आहे. काय 5-10 मिनिटं कामच करीत बसावा मम्मीनं. थोडं पण आराम करायचा नाही, थोडं पण बसायचं नाही. बसा की, पण फोन एवढा युज करायचा. एवढा युज करते की दिवसभर कामाला थोडी जाते. बाप आणून देतोय ना सगळं. हा? बापाचा पत्ता नाही अजून यायचा घरात. पप्पा अजून आले नाही आहेत. त्यांना तर दारून सुधरा ना, मित्रापर्यंत दारून. घराचा रस्ता दिसत नाही त्यांना. मित्र ठेवा, पण मित्र चांगले ठेवा आयुष्यात. काय गरज आहे चांगले वगैरे ठेवायचे तरी रे? चांगले ठेवायचे नाहीत आणि वाईट ठेवायचे नाहीत ना. स्वतः कमवून स्वतः घर प्रपंच चालवा ना. ठीक आहे, माझं ठेवतात तिकडं. चल, मला चाय बनवून दे, चाय चपाती दे मला. तर भाई, इथं गरमागरम चपाती बनवून दिली आहे माझ्या आईने. इथं गरमागरम चाय. आज कोरी चाय आहे, दुधाची चाय नाहीये, कारण काल मम्मी बोलली दूध आण, पण मी आणायचंच विसरलो, म्हणून आज मम्मीने काळा चायच दिलाय. तर फटाफट आपण खाऊया, अजून जाऊया कॉलेजमध्ये, कारण कॉलेजमध्ये जाऊन मला माझे टीसी वगैरे सगळं कलेक्ट करायचंय ना, त्यामुळे. मस्त माझा चाय नाश्ता झालाय. आता मी रेडी होऊन चाललोय माझ्या कॉलेजमध्ये. जाऊन फटाफट कलेक्ट करतो. ठीक आहे, चला. मी डिग्री कॉलेजमध्ये गेलो होतो, माझं सगळं काम झालंय, तिथून टीसी वगैरे घेतलाय. आता मी नागपाड्याला आलोय कॉलेजमध्ये, जे मध्ये. तर आता जातो तिथं, डॉक्युमेंट सबमिट करतो. अजून काय जेवलो वगैरे काहीच नाहीये. 3 वाजायला आलेत. खूप थकलोय. गव्हर्नमेंटचं काय पण काम असतं ना, खूप म्हणजे खूप पळायला लागतं. लगेच काही काम होत नाही गव्हर्नमेंटचं. हे डॉक्युमेंट पाहिजे, ते डॉक्युमेंट पाहिजे, हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे. भाई, खरं भाई, म्हणजे खूप, म्हणजे एक एक गोष्ट मागतात, म्हणून ना काही टायमावरती गव्हर्नमेंटचं काही काम होत नाहीये. आता जाऊया कॉलेजमध्ये, अजून बघूया काय होतंय काय नाही. इश्यू सांगतायत ते, कारण मी नावामध्ये चेंज केलंय ना, त्यामुळे. तिथं वेगळं नाव आहे, माझं इथं वेगळं नाव आहे. असं नाव तर सेम आहे, फक्त एक एच नाहीये. त्या एक वर्ड मुळे ना खूप घोटाळा झालाय. त्यामुळे आता जाऊन बघतो इथं काय बोलतायत. आता जस्ट मी आलोय त्या कॉलेजमधून. आता बसलोय जेवायला, कारण मी सकाळपासून जेवलो नव्हतं. फक्त चाय चपाती खाऊन गेलो होतो. जे काय डॉक्युमेंट ते सगळे सबमिट करून टाकलेत. आता तिथे विचारलं तर ते बोलतायत की उद्यापासून या कॉलेजला, उद्यापासून कॉलेज स्टार्ट होणार आहे. उद्या जॉईनिंग लेटर लिहून द्या, मग होईल. आता बघू उद्या कसं काय होतंय. उद्या पहिला दिवस असेल, तर फटाफट जेवून घेऊया. खूप जास्तच भूक लागली आहे. गाईज, इथे बघा वहिनी काय बनवतीये. हे काय आहे? हा, पोळी. त्याच्यात काय काय कशाचं बनवलंय, काय काय टाकलंय? कांदा, टोमॅटो, मिरची. मग त्याच्याने बनतं, टेस्टी लागतं ना. हे मी आधी पण खाल्लंय, दही सोबत खावा, हे लय भारी लागेल. काय पराठा आहे दही सोबत खायला. पण असं दही सोबत पण छान लागतं, कधी खाऊन बघा, भारी लागतं. यांचं ऐकू नका. दोनच बनवतायत. जेवायचे मला जेवण. अच्छा. मम्मी आली आहे कामावरनं, आणि काय, गॅस संपला आमचा. गॅस संपला ना मम्मी, एवढं लवकर? पाणी अर्धा तास मोकळी टाक. बघितलं, हे पण माझ्यावरती नाव टाकणार आहेत. इथं वहिनी काम करतायत माझं. तुमच्यामुळं गॅस संपला एवढ्या लवकर. दाखवते ना व्हिडिओ मध्ये. काय व्हिडिओ पाठवते. गॅस संपला, दुसरा आहे का गॅस? ते काही लागत आहे नाही. ना. नशीब दुसरा आहे गॅस आमच्याकडे, पण लागत नाहीये. येता का मम्मी, येता?
येतं का मम्मी? नाही ना. नाही येत. नाही येत. अरे ते ओपन करायचं असतं आधी. हा, नशीब दुसरा गॅस होता, नाहीतर आज उपाशी बसायला लागलं असतं. अरे पण लागेना ना. भाई ते गॅसचं रेग्युलेटर ना मला भाकरी आणि बसत बेसन नाहीये. नाही खाते मी झोपतो. अजून आम्हाला म्हणजे उपाशी सगळं आता ऐकत नाही. आता रात्रीचं एवढ्या रात्री कोणाच्या घरी ठकठक करू, इथं गॅसवाला आहे का? विचारा ना कुठे राहतो थर्ड फ्लोअरला. तो यायला तर पाहिजे. बोलते मी कसं जाऊ दुसऱ्यांच्या घरी, आता आतमध्ये जायचं थोडी आहे तुम्हाला, फक्त विचारायचंय. सहाव्या माळ्यावर पण आहे आणि 6व्या माळ्यावर पण आहे. तिसऱ्या माळ्यावर जाऊन विचार ना तू. तिसऱ्या पण माळ्यावर आणि 6व्या माळ्यावर. अरे मला काय माहिती कुठं राहतात ते. काय कुणाला पण कसं काय झोपले असतात तर ठकठक करून झोपतील. काहीच नाही ना खायला. मग दादा कुठं गेलाय? ए दादा पुढे गेला, खालीच गेलं. कशाला? का? खाली दुकानात. कशाला दुकानात पण विचारलं नाही तुम्ही? खायला तरी आणा मग. मग पैसे आपल्याला होईल का? पैसे आहेत करा थोडं 500 रुपये खर्च होईल सगळं. तांदूळ धुतले तर मग उद्यासाठी ठेवा. आणि ते राहत असतंय खराब होऊन जात असते. सिलेंडर तर भरलेला आहे, बस रेग्युलेटर बसत नाहीये. खूप ट्राय केला गॅसला ना, रेग्युलेटरच बसत नाहीये. आज आम्ही उपाशी बसणार आहे. आज आम्ही काय तू कशाला? कशाला आहे म्हणजे काय माहित काय खराब झाले का काय. थांबा थांबा हा, मी त्याला करतो. म्हणतो. थांबा ना. झालं येतं का? अगं बाई. नाही येते. बस. फायनली झालं. हा फायनली भाई रेग्युलेटर बसलाय सिलेंडरला. आज आम्ही उपाशी बसणार नाही. बनवा जेवायला लवकर. अजून जेवण काय बनवलं नाहीये. वहिनीने असं गॅस चालू केलाय की आता 1 मिनिटातच जेवण बनवून देणार आहे. आता मी बसलोय शूज क्लीन करायला, कारण उद्या मला कॉलेजला जायचंय त्यामुळे. पुस्तकाची तयारी नाही केली अजून. पुस्तक काय घेऊन जायचं, कोणतं पुस्तक घेऊन जायचं काय सांगितलंच नाही. धुवायला बसले. हा घेऊन जायची आणि कपडे घालून जाणार. आ. तयारी नाही, आता येऊन मला बोलतात की वहिनी तुमची बॅग द्या म्हणून. बॅग पण नाहीये माझ्याकडे, विचार करा. बॅग पण नाही घेतली मी. वहिनीला बोललो उद्या माझा कॉलेज आहे त्यामुळे मला बॅग द्या. काय बॅग द्या. मी सकाळी 5 वाजताच ना बॅग घेऊन निघून जाईल बाहेर. मग काय 9 वाजूस तर ना मी मरीन ड्राईव्ह वरती बसेल. तर शूज जे आहेत ना थोडे क्लीन करतो, जरा घाण झालेत. या मंटूला बघा शूज मध्ये वास घेतेय. कसला वास आलाय तुला? हा कसला वास येतोय? माझा आता शूज धुवून झालाय, तिथे बघा सुकायला ठेवलंय. मम्मी आज जेवायला काय? काय माहिती काय बनवलं. हो वहिनी जेवायला काय आज? खिचडी मगाशी सांगितलं. खिचडी. चला मग मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.